ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातला वाद टोकाला गेला। पंकजा मुंडे यांची नामदेव शास्त्रींबाबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। पंकजा मुंडे भगवानगडावर दसरा मेळाव्याला जाणार असून समर्थकांनाही येण्याचं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलंय। त्यावर शास्त्रींनी यंदा भगवानगडावर राजकीय भाषण होणार नसल्याची भूमिका घेतली। त्यामुळे पंकजा आणि शास्त्रींमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। आता पंकजा मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप उघड झाल्यामुळे हा संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची चिन्ह आहेत। भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर गडाचे महंत यांनी पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली। ऑडिओ क्लिपमधील गुंडेंची विधानं ऐकून आपण दुःखी झाल्याचं सांगतानाच त्यांच्या बलात्कारानं सन्मान मिळत नसतो असं शास्त्री म्हणाले। गोपीनाथ मुंडे यांच्या उंचीला खाली पंकजांची भाषा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच दसऱ्याला राजकीय भाषण होणार नाही या आपल्या भूमिकेवर देखील महंत ठाम आहेत। भगवानगडाच्या वादात आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही उडी घेतली। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली। कायदे बनवणारीच व्यक्ती जर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तर घेतला पाहिजे। ज्यांच्या ग्रामपंचायतीत त्यांना प्रलोभन दाखवणं की आम्ही 25-15चे कामं देतो, ते कामं मिळवायला काय लागतं, आता नेमकं काय लागतं हेही मंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे। आणि जर मंत्री स्वतःच्या विभागाच्या आधारावर भागातल्या लोकांना विकत घ्यायची भाषा बोलू लागला तर ही एवढी गंभीर बाब आहे की यांना 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाहीये। भगवानगडाच्या वादात आता महादेव जानकरांनी देखील उडी घेतली। दसऱ्याला पंकजासोबत भगवानगडावर जाणार असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय। पंकजांची ऑडिओ क्लिप मोडून तोडून दाखवली आहे। पंकजांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळेच आरोप करत असल्याचा जानकरांचा दावा आहे। भगवानगडाच्या वादात आता काँग्रेसने देखील उडी घेतली। पंकजा मुंडे यांनी आक्षेपार्ह विधान केले असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन सुद्धा मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, कुपोषणामुळे बळी जात आहेत, त्याबाबत संवेदनशीलता नाही असा आरोप देखील विखे यांनी केलाय। तर धार्मिक स्थळांचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर चुकीचा असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले। खरं म्हणजे धार्मिक स्थळांचा वापर हे कुठेही राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून वापरणं चुकीचं आहे असं आमचं मत आहे आणि एक जिम्मेदार मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। संवेदनशीलता कुठेतरी शासनामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळं मंत्री अशा पद्धतीने वागतात किंवा अशा प्रकारचं जर ते विधान करत असतील तर ते दुर्दैव आहे। ॲट्रॉसिटी कायदा हा असलाच पाहिजे असं आपलं स्पष्ट मत आहे। मात्र या कायद्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे असं मत व्यक्त करत शरद पवार यांच्या सुरात सूर खासदार सुप्रिया सुळेंनी मिळवलाय। ॲट्रॉसिटी कायदा कायम ठेवत या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांसाठी कायद्यात काही बदल करण्यात यावेत असे यावेळी म्हणाल्या। अॅट्रॉसिटीचा कायदा असलाच पाहिजे, इट शुड एक्झिस्ट। कुठल्या भाषेत सांगा म्हणजे तुमचं मिसकम्युनिकेशन होणार नाही, तो असलाच पाहिजे। त्याचा जर गैरवापर कोणी करत असेल कुठल्याही कायद्याचा, अनेक कायदे असे या देशात आहेत ज्याचा अनेक कायदे म्हणतो, त्याचा गैरवापर कधी कधी होतो, तो होऊ नये। सत्ता बदल झाला की राजकीय नेतेही बदलतात, याचंच प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं पंढरपूरमध्ये। राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत पंढरपूर दौऱ्यावर आले असताना तिथे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारत सदाभाऊ खोत यांचा निषेध केला। या चर्चेदरम्यान सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनाच तुम्ही थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करा असा सल्ला दिला। विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांकरिता सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या सदाभाऊंना सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या समस्येचा विसर पडला असल्याची टीका काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। संघटनेचे पण एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमची तीच भूमिका आहे आणि निश्चितपणाने सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांनी ज्यांनी FRP दिली नाही त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि त्या संदर्भामध्ये लवकरच मी स्वतः सहकार मंत्री यांच्याबरोबर बैठक घेणार आहे आणि या बाबतीमध्ये तपशीलवारपणाने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसणार। आम्ही ते आमचं आंदोलन बाजूला ठेवत रीतसर आम्ही त्यांना भेटून आमच्या म्हणणं मांडत असताना त्यांच्या काही इथं शेतकरी संघटनाचे त्यांचे कार्यकर्ते जे ॲक्च्युअल दलालखोर आहेत, जे पैशाचे हप्ते घेणे किंवा 2 नंबर धंदे करणे अशा स्वरूपाची ती कामं करतात, त्यांनी मध्ये बोलून आमच्या मागण्या रास्तपणे आम्ही लोकशाही मार्गाने मांडत असताना आम्हाला म्हणले की तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करा। तर आता आमची आम्ही
त्यामुळे आम्ही ज्या घोषणा दिल्या की आम्ही उद्या रस्त्यावर त्यांचा जो काही कार्यक्रम आहेत त्यांचे त्या रस्त्यावर आम्ही आता उतरून त्यांना त्या पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहे. आम्ही शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याची तयारी मुंबईत शिवाजी पार्कवर सुरू झाली. मेळाव्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. पक्षाच्या सुवर्ण वर्षपूर्तीनंतर होणारा हा पहिलाच मेळावा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या मेळाव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांमध्ये उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राईक हे ताजे विषय आहेत, तर सध्या राज्यातील मराठा समाजाचे मोर्चे, मराठा आरक्षण यासह अनेक विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील असा अंदाज आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसानं विश्रांती घेतल्यानं चिंतेत असलेले शिवसेनेचे नेते आता सुखावलेत. दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे आणि शिवसेना त्यातला एक महत्त्वाचा अंग आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे आणि तो नेहमीप्रमाणे होणार. तयारी सुरू आहे जोरात, नेहमीपेक्षा. पाऊस थांबला आहे. आम्ही प्रार्थना करतोय की पूर्ण थांबेल. पक्षाला आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी शिवतीर्थावरचं दसरा मेळाव्याचं व्यासपीठ हेच उपयुक्त असतं आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख या सगळ्या विषयावरती आपली परखड भूमिका मांडतील. शिवसेनाचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केलंय. पक्षातल्या तरुणांना आता संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं रामदास कदम म्हणालेत. कदम यांच्या वक्तव्यानं राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. पण रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. मी स्वतः निर्णय घेतला आहे, यापुढे मी निवडणूक कधी लढवणार नाही, पक्षाचंच काम करणार. मी निर्णय घेतला. मी आज पहिल्यांदा बोलतोय, पण मी उद्धवजींना सांगितलं की यापुढे मी स्वतः निवडणूक कधीही लढवणार नाही. मी पुढे पक्षाचंच काम करणार. की आता आमची वय आम्ही बघितली पाहिजे आणि तरुण मुलांना संधी दिली पाहिजे. आम्ही किती 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 वर्ष आम्ही हेच बसणार. लालबागची राणी म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती, त्या मोनो रेल्वेच्या खरी रोड ते साईबाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय. मोनोचा ट्रॅक अशा पद्धतीने निखळल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जर या मार्गावर मोनो रेल चालू असती तर मोठी दुर्घटना घडली असती असं म्हणत स्थानिकांनी मोनो प्रशासनावर रोष व्यक्त केला. तर तांत्रिक कारणास्तव ही घटना झाली, नेमकं काय झालं याचा शोध घेतला जाईल अशी सारवासारव मोनोचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली. मुंबई नागपूर सुपर एक्सप्रेस हायवेला समांतर गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि LPGची ही पाईपलाईन असेल. याद्वारे मुंबईतल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातून गॅस थेट विदर्भ आणि नागपूरपर्यंत पोहोचवला जाईल. राज्य सरकार सुमारे 700 किलोमीटर लांबीचा मुंबई नागपूर सुपर एक्सप्रेस हायवे बांधणार आहे. या मार्गाला समांतर गॅस पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात दिली. यामुळे नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भात गॅस, पेट्रोल, डिझेल आणि LPG स्वस्त आणि वेगानं नेणं शक्य होईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपले पाय भक्कम करण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून आता थेट रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे भाजपनं आपला मोर्चा वळवलाय. मुंबई महानगर गॅस या राज्य सरकारच्या कंपनीमार्फत मुंबईत टॅक्सी रिक्षा चालकांच्या आरोग्य तपासणीचं अभियान भाजपनं मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्या उपस्थितीत सुरू केलं. या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात 20,000 पेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत भाजप पोहोचेल. विशेष म्हणजे या कार्यक्रमात संपूर्ण भाषण मुख्यमंत्र्यांनी हिंदीतून केलं. टॅक्सी रिक्षा संघटनेवर मोठी पकड असलेले कामगार नेते शरद राव यांचं नुकतंच निधन झालं. या पोकळीचा फायदा घेत रिक्षा चालकांना आपलंसं करण्यासाठी भाजपनं पावलं टाकायला सुरुवात केली. राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीरपणे प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनीच म्हटलंय. अशा महाविद्यालयांवर कठोर फौजदारी कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अकोल्यामधल्या शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमातल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नवीन शल्य शस्त्रक्रियागृहाचा लोकार्पण सोहळा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाला येताना कोपर्डी बलात्कार घटना आणि मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबून स्वतः त्या आंदोलकांशी चर्चा केली. केंद्र सरकारनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक या प्रतिष्ठेच्या पदावर फेरनियुक्ती केली आहे. भारत सरकारनं नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप ही योजना 1949 मध्ये कार्यान्वित झाली होती. विविध ज्ञानशाखांचे प्राध्यापकांनी विज्ञानाने दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणं हा या नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वयाची 65 वर्ष पूर्ण केलेले तसंच आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसंच वर्तमान स्थितीतही संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचीच मानाच्या नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली जाते। डॉक्टर माशेलकर यांची या पदावर फेरनियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात तपास सुरू केल्याची माहिती ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली। या संदर्भातली सर्व कागदपत्र जमवायला सुरुवात केली असल्याचं ईडीनं उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान सांगितलं। ओशो यांचं खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्ती आणि याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणातल्या पुणे पोलिसांच्या ढिसाळपणावर न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढलेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 25 ऑक्टोबरला होईल। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कवळा जिल्हा परिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। ही सर्व मुलं 8 ते 13 वर्ष वयोगटातील आहेत। शुक्रवारी दुपारी 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आलं होतं। ते खाल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या। विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं कळताच गावात खळबळ उडाली आणि आरोग्य विभागाच्या 3 ॲम्ब्युलन्सद्वारे 42 विद्यार्थ्यांना रात्रीच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दारूचं व्यसन सर्वस्वाचा नाश करतं। सोलापूरमध्ये त्याचंच उदाहरण प्रत्यक्ष पाहायला मिळालं। सोलापुरातल्या इंदिरानगर भागात भाड्याच्या पत्र्याच्या घरात प्रकाश मामड्याल आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता। प्रकाश हा पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता। दारूच्या नशेत शुक्रवारी प्रकाश घरी आला। तिथं त्याचं नेहमीप्रमाणे पत्नीशी वाद झाला। त्यानंतर पत्नी पाणी भरण्यासाठी बाहेर गेली। त्याचवेळी प्रकाशनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतलं। सोबतच जवळ झोपलेल्या 4 आणि 2 वर्षांच्या मुलाला त्याने कवटाळलं आणि त्यात या तिघांचा होरपळून मृत्यू झाला। बदलापूर परिसरात 11वीतल्या दोघा विद्यार्थ्यांचा उल्हास नदीच्या बॅरेज डॅममध्ये बुडून मृत्यू झालाय। कल्पेश जाधव आणि सौरव सिंगवन अशी त्यांची नावं आहेत। ते पोहण्यासाठी धरणात उतरले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला। मुंबईतल्या विविध पोलीस ठाण्यात तब्बल 21 गुन्ह्यांची नोंद असलेल्या अट्टल गुन्हेगाराला टिळकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अब्दुल शेख असं या गुन्हेगाराचं नाव आहे। तो वांद्रे इथल्या रहिवासी आहे। अब्दुल शेख यानं मोहम्मद सय्यद या व्यक्तीची गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम चाकूचा दाग दाखवून लुटली होती आणि त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास करून त्या अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात मोटारसायकली चोरणाऱ्या त्रिकुटाला नवी मुंबईतल्या कोपरखैरणे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली। या टोळीनं विविध भागातून चोरलेल्या 15 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्यात। फक्त मौजमजा करण्यासाठी हे चोर मोटारसायकलींची चोरी करायचे। नवरात्र उत्सवातील आजचा सप्तमीचा दिवस आहे। या दिवशी अंबाबाई सप्तशृंगीच्या रूपानं सप्तशृंग गडावर विराजमान असते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्याला नवरात्रीच्या आरतीचा संदर्भ जोडला जातो। त्यामुळेच देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ होते। सकाळी देवीची आभूषणं वाजत गाजत मंदिरात नेण्यात आली। त्यात सोन्याच्या पादुका, सोन्याच्या कमरपट्टा, मुकुटासह इतर अलंकारांचा समावेश असतो। मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय। बाजारपेठ देखील सजली आहे। सप्तमी, अष्टमी आणि शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी आल्यानं आजपासून पुढे 2 ते 3 दिवस गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे। त्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे। चंद्रपूर शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय संस्थेच्या वतीनं नवरात्री निमित्तानं अनोख्या देखाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेनं चैतन्य नवदेवींचं दर्शन घडवलं। त्यामध्ये फिमेल एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयातल्या प्रांगणात ध्यानसाधना करणाऱ्या साधक कन्यांना 9 देवींच्या रूपात बसवण्यात आलं। दृकश्राव्य स्वरूपातला हा नवदेवी दर्शन देखावा लक्षवेधी आहे। प्रकाश योजना आणि उत्तम रंगसंगत यामुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। दुर्गा, संतोषी माता, अंबादेवी, वैष्णोदेवी, सरस्वती, काली माता, पार्वती, गायत्री देवी आणि लक्ष्मी माता या रूपात साधक कन्यांचं दर्शन घडवण्यात आलं। विजयादशमीपर्यंत हा देखावा सुरू राहील। ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक संस्थेतर्फे गिरगाव चौपाटी इथल्या भारतीय विद्या भवन सभागृहामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम आणि जनजागृती या विषयावरील 1 दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रामध्ये शालेय विद्यार्थी, तरुण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। यावेळी उपस्थित विद्यार्थी तरुणांनी व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली। ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे व्यसनमुक्ती संदर्भात विविध कार्यक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। आज देखा जाता है कि व्यसन ने इंसान को इस प्रकार से घेर लिया है कि आज सोसाइटी के सामने बड़ी थ्रेट है। तो आज के समय में ऐसी कॉन्फ्रेंस होना बहुत ज़रूरी है। ड्रग्स से दूर रहना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है
क्योंकि सबसे पहले तो अवेयरनेस की ज़रूरत है। हमें ये समझना चाहिए कि जो चीज़ हमें ऐसा लगता है कि हमारे लिए अच्छा है या जिस चीज़ में हमें मज़ा आता है वो एक्चुअली कैसे धीरे धीरे से हमें खा जाता है। जब हमने बहुत नज़दीक से लोगों को देखा तो मुझे ये फील हुआ छूटना चाहते हैं लेकिन उनको अंदर से कोई ताकत चाहिए, और वो ताकत अर्थात पॉजिटिविटी अगर उनको हम देते हैं तो इन चीज़ों से अपने आप को मुक्त कर सकते हैं। अमेरिकेत आलेल्या सागरी मॅथ्यू वादळामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील या वादळाची दखल घेत सतर्कतेचा इशारा दिला। अमेरिकेत हे वादळ घोंघवण्यापूर्वी हैतीमध्ये या मॅथ्यू वादळाने 3.5 लाखाहून अधिक नागरिक प्रभावित झाले होते। या वादळामुळे हैतीत 800 जणांचा मृत्यू झालाय। इटलीत 2 समलैंगिक नन यांनी केलेल्या विवाहानंतर पोप फ्रान्सिस दुःखी असल्याचं व्हॅटिकन यांनी म्हटलंय। पोप फ्रान्सिस यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर या निर्णयामुळे दुःख दिसत होतं असं व्हॅटिकनच्या वतीनं आर्च बिशप अँजेलो बेक्यू यांनी सांगितलंय। सप्टेंबर महिन्यात 2 नन यांनी लग्न केलं। अमेरिका निवडणूक निकालात हॅकिंगच्या मदतीने रशियानं फेरफार केल्याचा आरोप यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीने केलाय। निवडणूक निगडीत वेबसाईट हॅक केली गेली होती असा आरोप डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सने केलाय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं सिरिया प्रकरणी एक आपत्कालीन बैठक बोलावली। या बैठकीत रशिया आणि सिरिया सरकारसोबत अमेरिका देखील या बैठकीत सहभागी होणार आहे। मागील काही दिवसांपासून बंडखोरांची वस्ती असलेल्या सिरियातील एलेप्पो शहरावर रशिया आणि सिरियन सैनिकांकडून हल्ले सुरू आहेत। यात एलेप्पो शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शिकागोत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अर्ली वोट केलं। पोलिंग बूथवर ओबामा कर्मचाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसले। ओबामा या निवडणुकीत माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांचं समर्थन करतायत। बलुचिस्तानमध्ये एका ट्रेनमध्ये झालेल्या 2 बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर काही जण जखमी झालेत। अद्यापपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही। अमेरिकेतील रिचमॉन्डमध्ये शीख युवक मानसिय खालसा याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मानवाधिकार संघटनांनी विरोध प्रदर्शन केलंय। या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर वर्णभेदी कलम लावण्याची मागणी या संघटनांनी केली। 25 सप्टेंबरला मानसिय खालसा यांच्यावर हल्ला झाला होता। अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीमधील दुसरी टीव्ही डिबेटचं काउंटडाऊन सुरू झालंय। रविवारी वॉशिंग्टनच्या विश्वविद्यालयात होणाऱ्या चर्चचं मार्था रेडंट मॉडरेट ठरणार आहेत। पहिल्या टीव्ही डिबेट दरम्यान हिलरी ट्रम्प यांच्यावर भारी पडल्या होत्या। अमेरिकेतील टेक्सासमधील डॅलास शहरातील एका गाडीचा पाठलाग करणारा व्हिडिओ समोर आलाय। एक काळ्या रंगाची गाडी चोरीला गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गाडीचा हेलिकॉप्टरच्या मदतीने पाठलाग केला। गाडीवरील चोराचा ताबा सुटल्याने अखेर ही गाडी एका भिंतीला ठोकली। त्यानंतर पोलिसांनी या चोराला अटक केली। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या फिटनेससाठी कायमच ओळखला जातो। सिनेमा असो किंवा व्यक्तिरेखा, आपल्या प्रत्येक कामात तो खूपच चुजी आहे। खिलाडी कुमार अक्षयने नुकतंच एका ब्रँडसाठी खास फोटोशूट केलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।